लातूर लाईव्हच्या दर्शकांना नमस्कार. आपण पाहत आहोत लातूर लाईव्ह. पाहुयात काही महत्त्वाच्या घडामोडी. धाराशिव नगरपरिषदेच्या रणधुमाळीत प्रभाग 14 ब मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार मैनुद्दीन पठाण आणि महिला उमेदवार नेहा बनसोडे यांच्या प्रचाराचा झंझावात आता सुसाट. नुसता प्रचार नाही तर हे आहे शक्तीप्रदर्शन. महिला उमेदवार नेहा बनसोडे आणि मैनुद्दीन पठाण यांच्या रॅलीत महिलांचा आणि तरुण मतदारांचा जनसागर उसळला आहे. हा उत्स्फूर्त प्रतिसादच सांगतोय की जनतेचा कौल कोणाकडे आहे. झालेली कामे म्हणजेच रस्ते, दिवे, पाणी यांचे फ्लॅश आश्वासक बोल घेणे, आश्वासन नाही तर प्रत्यक्ष विकास हीच नेहा बनसोडे आणि पठाण यांची ओळख. गेल्या काही वर्षात केलेल्या प्रामाणिक कामांच्या जोरावर आज ते मतदारांसमोर उभे आहेत. निवडणूक लांबणीवर पडली त्याचा आम्हाला फायदाच झाला आहे. मतदारांच्या मनात काय आहे हे आज या गर्दीनं सिद्ध केलं आहे. आमच्या विकास कामांवर लोकांचा विश्वास आहे आणि आम्ही दोघेही उमेदवार निवडणूक पुढे ढकलल्यानंतर प्रचाराला वेग आले असून काय परिस्थिती आता वार्डामध्ये आता ती चांगली परिस्थिती आहे. 20 दिवस निवडणूक पुढे ढकलल्यामुळे आम्हाला प्रचारासाठी फार मोठा चान्स भेटला आणि प्रचारासाठी आम्हाला वेळ भेटून आम्ही एक एक मतदारासमोर गेलो, एक एक मतदारा जाऊन भेटलो आणि त्यांना आम्हालाच मतदान करा असे आवाहन केले आणि ती लोक आता आम्हाला 100% मतदान करतील ही आमची मोठी इच्छा आणि ती आम्हाला निवडून आणतील. मला आणि माझ्या सोबत असलेले नेहा बनसोडे व नगराध्यक्ष साखरे साहेब ऍडव्होकेट यांना आम्हाला 100% निवडून आणतील अशी आमची आशा त्यांच्याकडून आम्हाला मिळालेली आहे. आजच्या रॅलीपासून तरी प्रभागामध्ये बराच प्रभाव पडला आणि रॅलीची उत्स्फूर्त झाली आणि जे प्रभागामधले जे मतदार आहेत त्यांचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद भेटला आणि येणाऱ्या 21 तारखेला आमच्या पक्षाला बोलायला लागणार. तुमच्या पॅनलचे दोन्ही उमेदवार निवडून येतील? हो, 100%. आमच्या पॅनलचे तिन्ही उमेदवार निवडून येतील. ऍडव्होकेट विशाल साखरे, माझे मिसेस आणि जनतेचा विश्वास दाखवला आम्हाला, जनता ते दाखवतो.